जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मी आलो इथे तळ्याजवळ आणि खरंच खूप भयानक परिस्थिती होती. तुम्हाला दाखवतो मी की इथपर्यंत सगळं हे बघा पाहू शकता, सगळा चिखल, ह्याच्यावरती पाणी आलं होतं आणि शेतीचं तुम्ही पाहू शकता. हे बघा कशी झाली आहे. तर एक प्रकारे खूप नुकसान झालेलं आहे शेतीचं भरपूर, आणि खरंच शेतकऱ्यांचं पण खूप अवघड आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला नदी दाखवतो मी पण. ती पाहू शकता तुम्ही, ती सगळी चालली ती नदी आहे आणि हे पूर्ण वातावरण बघा किती सुरेख आणि छान आहे. पण याच नदीचं पाणी, याच पात्राचं पाणी अख्ख्या गावामध्ये घुसलेलं. इतका भयानक पूर परिस्थिती झाली होती आणि खरंच खूप अवघड परिस्थिती होती त्यावेळेस. आणि पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे. तुम्ही तर पाहू शकता हे कसं पिकाचं नुकसान झालेलं आहे. तिकडे ऊस लावलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवतो. एकंदरीत अशी परिस्थिती होती बघा. तुम्ही पाहू शकता कसं वाटतंय ही परिस्थिती बघा. आणि ही राहिलं, मी चाललो आहे तळ्याच्या दिशेने, सॉरी नदीच्या दिशेने. नदीचं पात्र दाखवतो तुम्हाला. हे नदीचं पात्र आहे, तुम्ही पाहू शकता. हे सगळं नदीचं पात्र आहे. हे पूर्ण झालं होतं. हे तुम्ही वाळू पण पाहू शकता. हे नदीचा पात्र पाहू शकता तुम्ही, नदी कुठपर्यंत चालू आहे ती. हे बघा एकंदरीत असं वातावरण आहे नदीच्या काठचं. कसं वाटतंय. पण इकडे हवा वगैरे खूप छान सुटली आहे. तर बघूया आपण नंतर. हे तुम्ही पाहू शकता नदीचा प्रवाह कुठपर्यंत गेलाय तो. आणि हेच नदीला पूर आला होता. सगळीकडे गावामध्ये पाणीच पाणी झालं होतं. खूप अवघड परिस्थिती होती त्यावेळेस. वरती पण पाहू शकता. हे अशा प्रकारे नदीचा भाग खूप छान वाटतं, नदीचा परिसर. आणि इकडे ज्योती पण कपडे धुते, तुम्ही पाहू शकता. हो का, कसे कपडे धुते. या सगळ्यांनी नदीला कपडे धुवायला, आमच्याकडे सगळ्यांनी नदीला या कपडे धुवायला. कुणाकडे पाणी नसेल तर सगळ्यांकडे पाणीच पाणी आहे. तर बघूया आपण पुन्हा नंतर भेटूया. तोपर्यंत जय भीम.